हिंदू धर्मात सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सौभाग्याचा सण म्हणजेच वटपौर्णिमा. आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावे आणि 7 जन्मी हाच पती लाभावा यासाठी प्रत्येक विवाहित महिला अत्यंत श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा करते आणि उपवास ठेवते. यंदा म्हणजेच 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पूजा कशी करावी, पूजेदरम्यान कोणत्या चुका टाळाव्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या वटपौर्णिमेला एक अतिशय मोठा राहुकाळ येत आहे, ज्या 1.5 तासाच्या राहुकाळात आपल्याला वडाची पूजा अजिबात करायची नाही. हा राहुकाळ कोणता आणि पूजेचा सर्वात उत्तम शुभ मुहूर्त कोणता, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. व्हिडिओ हा खूपच माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला भेटतील. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. वटपौर्णिमेची पूजा ही अत्यंत भक्तिभावाने केली जाते. पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून छान पारंपरिक वस्त्र, शक्यतो पिवळी किंवा लाल साडी परिधान करावी. विडा कुंकू लावून नटून थटून पूजेची तयारी करावी. पूजेच्या ताटात हळदी कुंकू, अक्षदा, चंदन, धूप, दीप, 5 प्रकारची फळे, विड्याची पाने, सुपारी, एखादे नाणे, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा सुती धागा आणि अभिषेक करण्यासाठी तांब्याभर पाणी घ्यावे. सोबतच वडाला वाहण्यासाठी आंबे आणि फणसाचे गरे आवर्जून ठेवावे. वडाच्या झाडाजवळ गेल्यावर प्रथम तेथे थोडी जागा स्वच्छ करून घ्यावी. वडाच्या मुळाशी थोडे पाणी अर्पण करावे. त्यानंतर वडाच्या खोडाला हळद कुंकू चंदन लावावे. वडाच्या झाडाला फुल आणि अक्षदा वाहून मनोभावे नमस्कार करावा. त्यानंतर वडाला 5 किंवा 7 वेळा सुती धागा गुंडाळत प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालताना मनात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. वडाला गूळ खोबऱ्याचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि मनोभावे आरती करावी. जर तुमच्या घराच्या आसपास वडाचे झाड नसेल तर तुम्ही वडाची फांदी आणून कुंडीत लावून तिची पूजा करू शकत नाही. त्याऐवजी मग तुम्ही चित्राची पूजा केली तरीही चालेल किंवा मग नर्सरीमधनं एखादे झाड आणून त्याची पूजा केली तरीही चालेल. आता आपण पाहूया की वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच महिलांना कळत कोणत्या चुका करतात ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे पूजेच्या कपड्यांचा रंग. या दिवशी सुवासिनींनी चुकू नये काळ्या, निळ्या किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नयेत. काळा रंग हा अशुभ मानला जातो, त्यामुळे लाल, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी अशा सौभाग्याच्या रंगांचा प्राधान्य द्यावे. दुसरी चूक म्हणजे वडाची फांदी तोडणे. सजीव झाडांच्या वडाची पूजा करणे हे सर्वात उत्तम मानले जाते. जर तुम्ही घरात फांदी आणून पूजा करत असाल तर ती फांदी स्वतः झाडावरून तोडू नका, कारण वडाला इजा करणे पाप मानले जाते. बाजारात मिळणाऱ्या फांद्या तुम्ही आणू शकता. तिसरी चूक म्हणजे प्रदक्षिणा घालताना घाई करणे. अनेकदा गर्दी असल्यामुळे महिला कशा तरी प्रदक्षिणा पूर्ण करतात, पण लक्षात ठेवा, प्रदक्षिणा घालताना तुमचा धागा तुटणार नाही याची काळजी घ्या आणि अतिशय शांत डोक्याने देवाचे नामस्मरण करत प्रदक्षिणा घाला. चौथी चूक म्हणजे सुवासिनींशी वाद घालणे. हा सण आनंदाचा आणि सौभाग्याचा आहे, त्यामुळे या दिवशी कोणावरही रागवू नका, घरात कटकट करू नका. तसेच वडाची पूजा करण्यापूर्वी काहीही खाऊ नये. पूजा झाल्यानंतर तुम्ही मग फलाहार घेतला तरीही देखील चालू शकतं. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनीची ओटी भरण्याला खूप मोठे महत्त्व आहे. आपण आपल्या घरी आलेल्या सुवासिनीची किंवा वडाच्या झाडाजवळ भेटणाऱ्या इतर महिलांची ओटी भरून त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतो. ओटी भरण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया. ओटी भरण्यासाठी एका ताटात खण किंवा साडी घ्यावी. हा खण त्रिकोणी आकारात घडी केलेला असावा. त्या खणावर तांदूळ किंवा गहू ठेवावेत. त्यावर एक नारळ, शेंडी असलेला आपल्या बाजूला करून असा ठेवावा. हळद कुंकू, विड्याची 2 पाने, त्यावर एक सुपारी आणि एक नाणं ठेवावे. सोबतच 5 प्रकारची फळे, ज्यात आंबा असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या सुवासिनींची ओटी भरायची आहे तिला प्रथम हळदी कुंकू लावावे, तिच्यावर अक्षदा टाकावेत आणि मग ही ओटी तिच्या पदरात अतिशय आदराने द्यावी. ओटी भरताना सुवासिनीने आपल्या पदर दोन्ही हातांनी पुढे करायचा असतो. ओटी भरून झाल्यावर सुवासिनीच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे आपल्या सौभाग्यात वृद्धी होते आणि घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे.
आता वळूया व्हिडिओच्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, ज्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत होतात. यंदा म्हणजेच 29 जून 2026 रोजी सोमवार रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. परंतु या दिवशी पूजेचे नियोजन करताना आपल्याला वेळेची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण या दिवशी एक मोठा राहुकाळ येत आहे. हिंदू शास्त्रानुसार राहुकाळात कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा अर्चा केली जात नाही. तो काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे त्या काळात केलेल्या सेवेचं किंवा केलेल्या उपायांचं, केलेल्या पूजेचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. उलट त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. प्रत्येक दिवशी हा राहुकाळ येत असतो आणि रोज राहुकाळ हा 1.5 तासाचा असतो. या 1.5 तासामध्ये चुकूनही कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे तर ती आपल्याला करायची नसते. आता हा सोमवार जो आहे तर तो या दिवशी राहुकाळ नेमका कधी असणार आहे तर ते आपण बघूया. तर या दिवशी राहुकाळ जो आहे तर तो सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच हा तब्बल 1.5 तासाचा काळ आहे. या 1.5 तासाच्या काळात म्हणजे सकाळी 7:30 ते 9 दरम्यान सुवासिनींनी वडाची पूजा अजिबात करू नये, तसेच प्रदक्षिणा देखील घालू नये. मग पूजेचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त कोणता तर बघा सखींनो, सकाळी राहुकाळ सुरू होण्यापूर्वी म्हणजेच सकाळी 6 ते सकाळी 7:30 या वेळेत वडाची पूजा करू शकता. किंवा जर तुम्हाला सकाळी लवकर शक्य नसेल तर मग राहुकाळ संपल्यानंतर म्हणजे सकाळी 9 वाजेनंतर तुम्ही दुपारी 12:30 वाजेपर्यंत पूजा करू शकतात. मग दुपारी तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही पूजा करा. पण जो राहुकाळ सांगितलेला आहे 7:30 ते 9 या वेळेमध्ये चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही आहे. राहुकाळ संपल्यानंतरचा काळ पूजेसाठी अत्यंत उत्तम आणि शुभ असणार आहे. आणि जर या वेळेमध्ये आता बघा काही वर्किंग वुमन्स असतात, त्यांना नाही जमत दुपारनंतर पूजा करणं, मग त्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत तुम्ही पूजा जर केली तरी तुम्हाला त्याचे चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळतील. त्याचबरोबर वेळेचे भान ठेवून सकाळी आपल्याला ही पूजा टाळायची आहे. तुम्हा सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेचा उपवास हा आरोग्याच्या आणि श्रद्धेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. अनेक महिला या दिवशी कडकडीत निर्जला उपवास करतात, तर काही जणी फलाहार करतात. जर तुम्ही फलाहार करणार असाल तर उपवासाच्या दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर तुम्ही ताजी फळे, दूध, सुकामेवा किंवा साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता. उकडलेले बटाटे याचे सेवन करू शकता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून लिंबू पाणी तुम्ही पिऊ शकता. ताक पिणे सुद्धा आरोग्यासाठी उत्तम ठरेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवास कसा सोडावा. वटपौर्णिमेचा उपवास सोडण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. वडाची पूजा पूर्ण झाल्यानंतर आणि संध्याकाळी किंवा रात्री देवाचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर उपवास सोडला जातो. उपवास सोडताना वडाला वाहण्यात आलेला आंब्याचा रस किंवा फणसाचा गरा खाऊन उपवासाची सांगता करावी. त्यानंतर जेवताना सात्विक अन्नांचा म्हणजेच आवर्जून पुरणपोळी, कटाची आमटी, भात आणि भजी अशा पारंपरिक बेत करून तुम्ही घरातील सर्वांसोबतच आनंदाने जेवण करू शकता. उपवास सोडताना एकदम जड किंवा तेलकट अन्न खाणे टाळावे, जेणेकरून आरोग्याचा कोणताही त्रास होणार नाही. आता उपवास हा कधी सोडला जातो. आता काही भागामध्ये उपवास हा वटपौर्णिमेच्या दिवशी रात्री सोडला जातो, काही भागांमध्ये दुसऱ्या दिवशी सोडला जातो. म्हणजे संपूर्ण वटपौर्णिमेचा दिवस आणि रात्री हा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. तुमच्या भागामध्ये जी पद्धत असेल, जी प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे. तुमच्याकडे जर रात्री सोडत असेल तर तुम्ही रात्री सोडा, दुसऱ्या दिवशी सोडत असेल तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडला तरी देखील चालू शकतं. अशा पद्धतीने थोडेसे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे. पूजेचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे, त्या मुहूर्तामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला शेअर करा जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्यंकटरमण गोविंदा.